शेंडगेवाडी ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीच्या मंजुरीसाठी आज दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरूच, मात्र प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद नाही। शेंडगेवाडी वेगळी ग्रामपंचायत व्हावी या मागणीसाठी मागील 2 दिवसापासून नागरिकांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू केलं आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, मात्र अद्याप प्रशासनाकडून आंदोलनकारांना कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही। याबाबत आम्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खरात यांच्याशी संपर्क करून त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारासंदर्भात विचारणा केली, मात्र या अधिकारी महोदयांनी अद्याप कोणताही लेखी पत्रव्यवहार केला नसल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे शासनाच्या दारात न्यायासाठी याचना करणाऱ्या या नागरिकांना न्याय कसा भेटणार हा प्रश्न सध्या सर्वांनाच भेडसावत आहे। शनिवारी दुसरा दिवस सुरू आहे। धरणे आंदोलन शेंडगेवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे। गेली 25 वर्षे झालं शेंडगेवाडीकर ग्रामस्थावरती अन्याय सुरू आहे। शेंडगेवाडीत विकासाचा सूर्य कधी उगवलाच नाही। देशाला 75 वर्षे स्वातंत्र्य होऊन पूर्ण झाली तरी सुद्धा अद्याप शेंडगेवाडी वीज पुरवठा असेल, डांबरी रस्ता असेल, आरोग्याच्या सुविधा असतील किंवा इतर सुविधापासून वंचित आहे। पूर्वी या ठिकाणी आमचा हा जो काही शेंडगेवाडीचा भाग आहे तो आटपाडीच्या ग्रामपंचायतीच्या 6 नंबर वार्डामध्ये समाविष्ट होता। तदनंतर नगरपंचायत झाली आणि नगरपंचायतीनंतर आमचं गाव त्यातून वगळण्यात आलं आहे। वगळल्यानंतर आमच्या गावाला कुठल्याही प्रकारची कसलीही सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही। त्यामध्ये प्रामुख्यानं जन्म आणि मृत्यूच्या नोंदी असतील किंवा विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले असतील, त्याची नोंद कुठे घेतली जात नाही, ते दाखले कुठे मिळत नाहीत। वारंवार या ठिकाणी फक्त महसुली गाव घोषित करण्यात आलेलं आहे, परंतु अद्याप त्याची कोणत्याही प्रकारची कसलीही कार्यवाही या ठिकाणी झालेली नाही। पिढ्यानपिढ्याचा आमचा संघर्ष सुरू आहे, तर या संघर्षाला शासनानं न्याय मिळवून द्यावा आणि आमची शेंडगेवाडीची महसुली स्वतंत्र गाव, स्वतंत्र ग्रामपंचायत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या सुविधापासून वंचित असणारे हे एक गाव आहे। शेंडगेवाडीला स्मशानभूमीसुद्धा अद्याप नाही, म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यू होईपर्यंत या ठिकाणी आमच्या लोकांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय। तर या संघर्षातून मुक्तता करणं हे शासनाचं काम आहे, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी बांधव धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहे। याची शासनानं दाद घेऊन, दखल घेऊन आम्हाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे।